तुम्ही आता जो मोबाईल हातात घेतलाय आणि हा व्हिडिओ बघताय ते इंटरनेटमुळे शक्य झालंय. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की हे इंटरनेट आकाशातल्या सॅटेलाइटमधून चालत असेल तर थांबा, असं नाहीये. हो, इंटरनेट चालतं समुद्रातून. पण ही प्रोसेस नक्की काम कशी करते? भारतात इंटरनेट येतं कुठून? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सांगतो, पण हे सगळं ऐकल्यावर तुमचा इंटरनेटकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलणार आहे. त्यामुळे हे सिक्रेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगावबत्ती. आपण मोबाईल हातात घेतो, एक बटन दाबतो आणि जगाच्या दुसऱ्या टोकाला बसलेल्या माणसाशी लगेच बोलायला लागतो. व्हिडिओ कॉल, लाईव्ह स्ट्रीम, मेसेज, रील्स सगळं काही एका सेकंदात होतं. आपल्याला वाटतं की ही वर आकाशात फिरणाऱ्या सॅटेलाइटची कमाल आहे, पण खरी गोष्ट थोडीशी वेगळी आहे. कारण तुमचा इंटरनेट डेटा आकाशातून नाही तर समुद्राच्या खोल तळातून प्रवास करतो. हो, जगातलं 95% जास्त इंटरनेट हे समुद्राखाली टाकलेल्या सबमरीन केबल्समधून चालतं. आणि या केबल्स म्हणजेच फक्त वायर्स नाही तर संपूर्ण जगाला जोडणाऱ्या अदृश्य नसांप्रमाणे आहेत. या केबल्स कशा प्रकारे काम करतात पाहूयात. समुद्राच्या तळाशी लाखो किलोमीटर लांब केबल्स टाकलेले आहेत. काही केबल्स तर एका खंडातून दुसऱ्या खंडात थेट जातात. उदाहरणार्थ युरोप ते आशिया, अमेरिका ते आफ्रिका. वरून पाहिलं तर समुद्र शांत दिसतो, पण खाली एक मोठं जिवंत नेटवर्क असतं. आता या केबल्स नक्की कशा असतात ते सांगतो. या केबल्स दिसायला एखाद्या जाड पाईपसारख्या असतात, कारण त्यांना बाहेरून प्रोटेक्शन दिलेलं असतं. तेही एका नाही तर 3 लेयर्सचं: स्टील, प्लास्टिक आणि इन्सुलेशन. पण या लेयर्सच्या आतमध्ये असतात फायबर ऑप्टिक्सचे बारीक धागे, इतके बारीक की माणसाच्या केसांसारखे ते दिसतात. आणि याच केसांसारख्या धाग्यांमधून संपूर्ण जगाचा डेटा रन होतो. आता सगळ्यात भारी भाग, या वायर्समधनं डेटा जातो कसा? आपल्याला कदाचित असं वाटतं की तो विजेसारखा जाईल, पण नाही. डेटा इथे लाईटच्या स्वरूपात जातो. जेव्हा तुम्ही सेंडचं बटन दाबता तेव्हा तुमचा मेसेज किंवा व्हिडिओ बायनरी कोडमध्ये बदलतो आणि मग तो लेझर लाईटच्या पल्समध्ये कन्वर्ट होतो. हा प्रकाश फायबरच्या आत बाउन्स होत पुढे जात राहतो. याला इंटरनल रिफ्लेक्शन म्हणतात. आणि हा प्रकाश जवळपास 2 लाख किलोमीटर पर सेकंद या स्पीडने रन होतो. म्हणजेच तुम्ही ब्लिंक करता तोपर्यंत डेटा 7 समुद्र पार करून येतो. पण मग एवढ्या लांब प्रवासात सिग्नल कमजोर झालं तर? खरं तर सिग्नल कमजोर होण्याचे चान्सेस पूर्ण असतात. आणि म्हणूनच या केबल्समध्ये दर 50 ते 100 किलोमीटरवर रिपीटर्स बसवलेले असतात. हे रिपीटर्स म्हणजे छोटे छोटे ॲम्प्लिफायर जे सिग्नलला पुन्हा बूस्ट करतात, जशी काही एखादी रिले रेस चालू आहे. त्यामुळे डेटा कधीच थांबत नाही. आणि एक केबलही इतकी पॉवरफुल असते की ती एकाच वेळी लाखो लोकांचा डेटा हँडल करू शकते, अगदी शेकडो टेराबिट्स पर सेकंद. आता तुम्ही विचाराल, मग सॅटेलाइट्स कशासाठी आहेत? सॅटेलाइट्स आहेत, पण ते मेनली इंटरनेटसाठी वापरले जात नाहीत. कारण सॅटेलाइटमध्ये डेटा आधी 36,000 किलोमीटर वर जातो आणि मग परत येतो. त्यामुळे वेळ जास्त वाढतो. पण सबमरीन केबल्समध्ये डेटा सरळ रेषेत जातो. हा शॉर्टेस्ट पाथ असतो, म्हणूनच स्पीड जास्त आणि लेटेन्सी कमी. म्हणूनच तुमचं नेटफ्लिक्स, यूट्यूब, गेमिंग सगळं काही स्मूथ चालतं. आता पाहूयात भारताचा विषय. आपल्या देशात इंटरनेट येतं तरी कुठून? या प्रश्नाचा मागोवा घेताना एक प्रवास दिसतो. भारतात इंटरनेटची सुरुवात झाली 15 ऑगस्ट 1995ला. तेव्हा इंटरनेट फक्त काही लोकांपुरतंच लिमिटेड होतं. पण आज 95 कोटींपेक्षा जास्त लोक इंटरनेट वापरतात. म्हणजे जवळपास प्रत्येक घरात इंटरनेट आहे. पण प्रश्न हाच आहे की भारतामध्ये हा डेटा येतो कसा? तर भारतात सध्या सुमारे 17 मोठ्या इंटरनॅशनल सबमरीन केबल्स आहेत. या केबल्स समुद्रातून येऊन केबल लँडिंग स्टेशन नावाच्या ठिकाणी जोडल्या जातात. मुंबई, चेन्नई, कोची, तुतीकोरीन आणि तिरुवनंतपुरम ही महत्त्वाची केंद्र आहेत. इथून डेटा देशभर पसरतो. हा डेटा फायबर नेटवर्क, टॉवर्स आणि लोकल ISP मार्फत आपल्यापर्यंत येतो. विशेष म्हणजे भारताचं सर्वात मोठं इंटरनेट ट्रॅफिक 2 शहरांमधून जातं: मुंबई आणि चेन्नई. मुंबई भारताला पश्चिमेकडून युरोप, आफ्रिका आणि मिडल ईस्टशी जोडते, तर चेन्नई पूर्वेकडून सिंगापूर, मलेशिया आणि जपान आणि इतर आशियाई देशांशी जोडते. म्हणजेच तुम्ही ऑनलाईन एखादा व्हिडिओ पाहत असाल तर तो डेटा आधी समुद्राखालून या शहरांमध्ये येतो आणि मग तुमच्या मोबाईलवर येतो. भारताला जगाशी जोडणाऱ्या काही महत्त्वाच्या केबल्स आहेत. या केबल्स म्हणजे एका प्रकारे इंटरनेटचे हायवेज आहेत. याच मार्गाने डेटा एका खंडातून दुसऱ्या खंडात प्रवास करतो. आणि म्हणूनच आपण गुगल सर्च केलं की रिझल्ट्स काही सेकंदातच येतात. पण ही सिस्टीम जितकी मजबूत आहे तितकीच नाजूक सुद्धा आहे. समुद्राखाली या केबल्सना धोका असतो. शार्क, मासे, जहाजांचे अँकर्स, भूकंप, लँडस्लाइड्स. अनेक वेळा तर असंही झाले की केबल डॅमेज झाली की एखाद्या पूर्ण भागाचं इंटरनेट स्लो किंवा बंद झालं. भारतातही जर मुंबई किंवा चेन्नई जवळच्या केबल्समध्ये बिघाड झाला तर त्याचा परिणाम लाखो लोकांवर होतो. आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे भारतात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढते. 25 पर्यंत ती 95 कोटीच्या वर गेली आहे. उत्तर प्रदेशमध्ये 13 कोटी युजर आहेत. म्हणजे समुद्रातून येणारा डेटा आता देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचतोय. गाव, शहर, डोंगर, जंगल अगदी सगळीकडेच पोहोचतोय. म्हणजेच एकंदरीत काय तर इंटरनेट ही कुठलीच इनविजिबल जादू नाहीये.
ते एक जबरदस्त इंजिनिअरिंग नेटवर्क आहे. समुद्राच्या तळाशी अंधारात प्रचंड दबावाखाली पसरलेलं हे एक जाळं माणसांना जोडून ठेवण्याचं काम करतं. आपण जे काही करतो जसं की चॅट, कॉल, व्हिडिओ, गेम्स हे सगळं या केबल्सवरच चालतं. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादा मेसेज पाठवाल किंवा व्हिडिओ कॉल कराल तेव्हा 1 सेकंद विचार करा की तुमचा डेटा हजारो किलोमीटर समुद्राखालून लाईटच्या स्पीडने धावत रिपीटरवर उडी मारत तुमच्यापर्यंत पोहोचतोय आणि हे सगळं काही सेकंदात होतं. हीच खरं तर टेक्नॉलॉजीची जादू आहे. काय वाटतं तुम्हाला या जादूबद्दल? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा लगाव बत्ती.